तसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट, वॅक्सिन घेतो जसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची, की पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढे जाणं, जसे जसे लोक सक्षम लोक ज्यांच्या मागे जन्मत आहे असे लोक घेण्यामध्ये मला वाटत नाही कुठली अडचण आहे. मी डॉक्टर या नात्याने माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो. ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे. माझे ऑपरेशन वेगळे असतात. माझ्या ऑपरेशन मध्ये फाय होऊन जातो माणूस डायरेक्ट. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे. अनेक आक्षेप जे आहेत त्यांनी केलेले हे अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे. जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार यादी तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भुईसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे. कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करतायत की उद्या जर पराभूत झालो आणि जे ते होणार आहेत, पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं, तसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट, वॅक्सिन घेतो जसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची, की पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढे जाणं, एक फार्स निर्माण करणं. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे अकोल्यापासून ऑपरेशन लोटसची सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये आता कशी म्हणजे पुढची वाटचाल कशी राहणार आहे? नाही, आता ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते जे इच्छुक असतील ते आपले आपले पक्ष निवडत आहेत. काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत, काही लोक शिवसेना माननीय शिंदे साहेबांकडे जात आहेत, काही अजितदादांकडे देखील काल का परवा पालघरच्या कुठल्या तरी भागाचा प्रवेश झाला. तर आता लोकांना हे माहिती झालंय की आपल्याला या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, महायुतीमध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे मागच्या विधानसभेच्या निकालावर अवलंबून राहत, त्यामुळं अधिक लोक येतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसे जसे लोक सक्षम लोक ज्यांच्या मागे जन्मत आहे असे लोक घेण्यामध्ये मला वाटत नाही कुठली अडचण आहे. आणि भांगरेताई आलेल्या आहेत त्याचा आम्हाला आनंदच आहे. अजून काही मोठे नेते येऊ इच्छितात तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, पालकमंत्री महोदयांचा आहे आणि त्यांचं नाव आता सांगणं संयुक्तिक नाही, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जसं काही बातम्यांमध्ये दाखवलं जातं की इनफ्लो चालू आहे किंवा पक्षनिष्ठ डावलली जाते. जर माणूस सक्षम असेल, जर माणूस जनतेमधला असेल, जर जनतेच्या मनात तो व्यक्ती असेल तर मग कुठल्याही पक्षाला सक्षम उमेदवार किंवा सक्षम माणसाला घेण्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटायचं काही कारण नाही. आणि जेव्हा लोक येतात, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, आम्ही काँग्रेसमध्ये होतो, तरी जनतेने मला खासदार केलं. माझ्या वडिलांना कमळ चिन्हावर देखील 2दा आता दुसरी विधानसभा आमची आहे. मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्याने आम्ही आलो. तुमचं काम ही तुमची ओळख असते आणि चांगल्या माणसाचं नेहमी तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्वागतच आहे. मोठे नेते भविष्य काळात येऊ शकतात जिल्ह्यात? हो, 100%. ऑपरेशन लोटसचं टार्गेट फक्त राष्ट्रवादी, जी नावं समोर येत आहेत ते फक्त राष्ट्रवादीचीच आहेत. त्यामुळे ऑपरेशन लोटस हे राष्ट्रवादीला टार्गेट म्हणजे शरद पवार गटाला टार्गेट करून राबवलं जात आहे. नाही, आता हे मला नाव फार आवडलं तुम्ही लोकांनी ऑपरेशन लोटस ठेवलंय. मी माझं नाहीये. संबंधांमध्ये तुम्ही शब्द वापरलेला आहे तो पालकमंत्र्यांनी, पालकमंत्री महोदयांनी वापरला असेल. मी नाही, असं कुठं पालकमंत्र्यांचं मत वेगळं असू शकतं, माझं मत वेगळं. मी हे पहा, मी डॉक्टर या नात्याने माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो. ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे. माझे ऑपरेशन वेगळे असतात. माझ्या ऑपरेशन मध्ये फाय होऊन जातो माणूस डायरेक्ट. त्यामुळे हे बाकीचं पक्षप्रवेश होणं असं काही शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस एकटं टार्गेट नाहीये. उभाटा शिवसेना गट असेल, फक्त आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं आमची मानसिकता झालेली आहे. कारण की तिथंच त्यांचा पक्ष संपलेला आहे. तिथं त्यांना आता इथं घेऊन आपला अजून पक्ष संपवायचा नाही अशी आमची भूमिका आहे, माझी तरी व्यक्तिगत. महाविकास आघाडीमध्ये आता राज ठाकरे देखील सहभागी होताना दिसतात. त्याचा काय परिणाम होईल मुंबई महानगरपालिकेवर आणि राज्यावर? ते सहभागी झाल्यामुळे मला असं वाटतं महायुतीच्या जागा अधिक वाढतील असं माझं अनालिसिस आहे. कारण की असं काही नाहीये की ते अगोदर त्यांच्या पक्षाने काही वेगळी भूमिका किंवा वेगळं काही त्यांचा मुद्दा मांडून जनमतामधून काही वेगळं त्यांना मिळालंय. अगोदर एका कालावधीमध्ये मनसेला जनतेने संधी देऊन पाहिलेली आहे. नाशिकची संधी दिली, 4, 7, 9 आमदार बहुतेक त्यांचे त्या कालावधीमध्ये आले होते. पण त्यानंतर जनतेला कळालं की कामं होत नाहीत.
आणि म्हणून त्यांनी तेव्हा पुढच्या पुढे मनसेला नाकारायला सुरुवात केली. तर असं काही नवीन वेगळं घडेल असं मला अजिबात वाटत नाही. उलट महायुती बळकट राहून अधिक जागा महायुतीच्या येतील, हा माझा स्पष्ट अनालिसिस आहे.